खरं म्हणजे तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्याच्यामुळं इतर पक्षाने त्यात आपलं मत देणं काही योग्य नाही. आता त्यांनी जो निर्णय घेतला असेल ते त्यांच्या पक्षाचे सर्व आहेत. त्याच्यामुळं त्यावर आम्ही काही मत द्यावं नाही. त्यांचं स्टेटमेंट फार महत्त्वाचं आहे ना, की गरजेसाठी भाजपसोबत युती करून जे लोक संधी साधूपणा करतात यावरती. आता राजकारणात संधी मिळाली की ती साधण्याचा प्रयत्न सगळेजण करतात किंवा काही लोक संधी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, ते साधण्याचा प्रयत्न करतात. राजकारण त्याच्यावरच चाललेलं आहे. आजकाल थोडं तत्वनिष्ठा या गोष्टीला काय प्राधान्य नाही. आता त्या थोड्या गोष्टी हळूहळू मागं पडत चाललेल्या आहेत. त्याच्यामुळे याकडं फार काही लोकांना वाटतंय किंवा असं काही मला वाटत नाही असं. त्याच्यामुळं पवारसाहेब जे बोलले ते फार म्हणजे आदर्श राजकारण झालं, ते काही आता होताना दिसत नाही. ओके. दुसरं, तिकडं नाशिकमध्ये तुमचा गड होता नाशिक कधीकडे, तिथं बडगुजर आणि इतर काही भाजपमध्ये गेलेत लोक, शिवसेनेलाही धक्का आहे तो, काय सांगाल त्याच्याबद्दल? नाही, आमच्या मनसेच्या तिथल्या कुठल्या ह्याला अजून काही धक्का लागलेला नाही. आणि निश्चित नाशिक हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं गड आहे, होता आणि राहील. अजून आमच्याकडं काही तशा प्रकारची फाटाफूट किंवा हे झालेलं तर काही नाही आहे. आजही आमचे सगळे नाशिकचे मनसैनिक हे साहेबांशी आणि पक्षाशी एकनिष्ठ आहेत. नाही, तुम्हाला धक्का यासाठी असा मानला जातो आहे की गिरीश महाजन म्हणतात 100पेक्षा जास्त नगरसेवक आणू आणि त्यासाठी ते हे सगळीकडून इन्कमिंग आणि हे सगळं होतं त्यामुळे. ठीक आहे ना, ते एका पक्षाचे नेते आहेत, पालकमंत्री आहेत. महानगरपालिका निवडणूक येईपर्यंत ते पालकमंत्री राहतील का नाही याच्यावरच लोक संशय व्यक्त करत आहेत. प्रत्येकजण आपापल्या पक्षाचं नगरसेवक किंवा जनाधार वाढवण्याचा प्रयत्न करतो. गिरीश महाजननं केलेलं वक्तव्य काय त्यांच्या पक्षासाठी ते निवडून केलं, आम्ही आमचा पक्ष म्हणून जे काम करत आहोत. अजित पवारांचं वक्तव्य कशा संदर्भात? आता अजित पवारनं कुणाला इशारा दिला ते काही नव्याने सांगण्याची गरज नाही. पण राजकारणात कार्यक्षमता पाहायला पाहिजे, वय नाही पाहायला पाहिजे. किती तरुण वयाचा आहे आणि तो कार्यक्षम नाही, याला काही महत्त्व राहत नाही. आजही पवारसाहेब हे सगळ्या तरुण किंवा मध्यमवर्गीय राजकारणात काम करणाऱ्या लोकांनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. की आजही पवारसाहेब सकाळी 8 वाजता किंवा त्याही अगोदर ते कार्यकर्त्यांना भेटायला तयार असतात. त्याच्यामुळं मला असं नाही वाटत की वय काही याच्यावर फार परिणाम करत असेल. कार्यक्षमता वयावर अवलंबून नाही, ते मानसिक स्थितीवर असते. आणि आम्ही पवारसाहेबाचा आदर्श घ्यायलाच पाहिजे असं मला वाटतं. ह्या वयात जे कार्यक्षमता ते दाखवतात. त्याच्यामुळं अजित पवार काय बोलले याच्यावर मी काय मत व्यक्त करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.